आमोजत पेडल्यात का आज आवाज वाटा ना आज अण्णा भाऊची जयंती आहे आमोजाचा आवाज सगळ्यांना कळला पाहिजे असा पाहिजे आमोजाचा आवाज हा दूधून आलेत का सगळे नाही आज बापाची जयंती बीबीच्या देठापासून पाहिजे आवाज बोला जय लहुजी दोन्ही हात वर करून ती आता प्रत्येकाने दोन हात वर करून नारा पाहिजे जय लहुजीचा नारा हा प्रत्येकाने हात वर करा ज्याला जातीचा अभिमान असेल जो हात वर करेल त्याच्या नात्याचं समजून जाऊ हा क्या बात आहे जय लहुजी हा खरा आपल्याला आता वाटलं की आपला भविष्य आणि आमचंच भेटल्यामध्ये आता असं वाटलं वा चला गीतकार गायक साजन मेंढ्याचं एकदा आगमन झालं एकदा जोरदार टाळ्या घ्या मागे वा 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 आणि म्हणून की मन हे अचूक माझे कधीच चुकणार नाही की मन हे अचूक माझे कधीच थकणार नाही आणि कार्याला माझ्या कधी चुकणार नाही थकणार नाही आणि कार्याला माझ्या मी कधी चुकणार नाही आणि मस्तक ह्या जय लहुजी वाल्याचं अण्णा भाऊ शिवाय आणि लहुजी मस्तका शिवाय पुन्हा पुढे कधी झुकणार नाही आणि म्हणून जोरात टाळ्या आपल्या सगळ्यांच्या हृदयात महाराष्ट्राचा ख्यातनाम गायक विशाल चव्हाण यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि ही महाराष्ट्राची ख्यातनाम जोडी साजन आणि विशाल यांच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आज मला काय म्हणायचं
त्यांच्या जन्मदिनाची तारीख 1 ऑगस्ट आहे. त्यांच्या जन्मदिनाची
आता काळजीच मिटली अण्णांची फकीर साऱ्या जगाला हो पटली. नाही चिंता कसली आता काळजीच मिटली नाही चिंता कसली आता काळजीच मिटली की नाही चिंता कसली आता काळजीच मिटली अण्णांची फकीर माझ्या जगाला हो पटली. मग ज्ञानाची ही वाणी तुम्ही ध्यानात धरा ज्ञानाची ही वाणी साऱ्यांनी ध्यानात धरा. ज्ञानाची वाणी दीड दिवस अण्णाभाऊ शाळा शिकले म्हणून की ज्ञानाची ही वाणी तुम्ही जरा ध्यानात धरा. लेखनीचा ज्ञान जगीला मला हे तुला लेखनीचा ज्ञान जगीला मला हे तुला वंदन माझ्या अण्णाभाऊ. या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विजय भाऊ सकट आमचे मामा जाहीर त्यांच्या वतीनं 500 रुपये भेट आली. एकदा जोरदार टाळ्या क्या वाद आहे. अण्णा भाऊंसाठी त्यांनी बक्षीस दिले. तुम्ही देऊ नका टाळ्या तरी वाजवा क्या वाद आहे. एकदा जोरदार टाळ्या. हा का आणि लेखनीचा ज्ञान जगीला मला हे तुला लेखनीचा ज्ञान जगीला मला हे तुला वंदन माझ्या अण्णाभाऊ. एकता आंदोलन चे अध्यक्ष रमेशदादा बागवे आणि अविनाशदादा बागवे आणि तसेच दयानंद आढळे यांच्या वतीनं देखील 1500 रुपये भेट आली. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि भेट का आली सांगतो त्यांच्याकडनं प्रेमाची भेट का आली. त्यांना काय पडले. अरे लेखनीचा ज्ञान जगीला मला हे तुरा लेखनीचा ज्ञान जगीला मला हे तुरा वंदन माझ्या अण्णाभाऊ. प्रेमाची भेट आली का. लेखनीचा ज्ञान जगीला मला हे तुरा लेखनीचा ज्ञान जगीला मला हे तुरा वंदन माझे अण्णाभाऊ. बघा आजचा आनंदाचा दिवस का म्हणतो मी. आनंदाचा दिवस ठरला आज अनमोल. आनंदाचा दिवस ठरला हा आजचा अनमोल. गाऊनिया तुम्हा आज सांगतोय अनमोल. आनंदाचा दिवस आज ठरला अनमोल. आनंदाचा दिवस आज ठरला अनमोल. गाऊनिया तुम्हा आज सांगतोय अनमोल. आणि हे वंदन गीत
ज्यांनी लिहिलं असं माझे भेवणे म्हणजे देखील ओळख आहे साजंत शिकरू म्हणून आणि कसा जबर मामा कळलं केशव वसडे एकदा पुढे त्या वादे एकदा जोरदार टाळ्या हे वंदन गीत ज्यांच्या लेखणीतून जन्माला आलं ज्यांनी लिहिलं त्यांचं खरंच मनापासून आभार म्हणजे केशव वसडे एकदा जोरदार टाळ्या क्या वाद आहे वा 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 आणि मला त्याचं आवडलेलं हे वंदन गीत आणि माझं भाग्य समजलं की ते मला गायला मिळालं आणि म्हणून आनंदाचा दिवस आज ठरला बघा गुरुचं नाव कसं आणलं शिष्याने की साजनाने घेतली हाती समाजाची धुरा लेखनीचा चाल जगेला सगळ्यांनी हात वर करून जय लवजी सगळ्यांचे जे जे आमूत असतात त्यांनी करा बाकीचे काय केलं आणि लेखनीचा चाल जगेला सुंदर अशा गीतांना केशव वसडेच्या लेखणीतनं पहिल्यांदाच त्यांनी आज